नमस्कार. सानी कला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण लहान होतो बघा आणि लहान असताना आपण कट्टी-बट्टी खेळायचो. कट्टी म्हणजे अगदी असं करून तुझ्याशी कट्टी, मी नाही बोलत असं असं करून जाणार बरं का, निघून जायचो आपण तिथून. आणि परत थोड्या वेळाने राग विसरून परत बट्टी ग बट्टी ग, तुझ्याशिवाय मला करमत नाही ग म्हणून गळ्यात गळे घालायचो. किती निरागस आयुष्य होतं ना ते. असं आता परत येईल का आयुष्य? आता काय झालं माहिती आहे का, या सोशल मीडियामुळे कट्टी-बट्टीचं एक नवीन म्हणजे प्रकार सुरू झाला म्हटलं तरी चालेल, की एखाद्याला ब्लॉक करायचं किंवा एखाद्याला स्वतःचं युजर नेम हे करायचं, बदलायचं आणि टोपण नावाने किंवा काहीतरी करून त्याला खूप त्याच्यावर निंदा करायची, मनसोक्त निंदा करायची, असे हे प्रकार सुरू झालेले आहेत. हे इतके निंदनीय आहेत, पण असे प्रकार सुरू झालेले आहेत. आणि घरगुती ह्याच्यामध्ये तर तुम्हाला सांगते, असे जर कट्टी-बट्टी असेल तर मग स्टेटस टाकतात. ज्या व्यक्तीला टॉन्ट करायचं आहे तर ते स्टेटसवर टाकायचं, म्हणजे ती व्यक्ती वाचेल आहे आणि मग परत आणखीन एकमेकांमध्ये मस्तपैकी न बोलता असं छान म्हणतात ना, ताणाताण चालू होते. आणि मग संवाद साधत नाहीत बरं का. संवाद न साधता स्टेटसमध्ये असं एकमेकाला टोमणे मारणं सुरू होतं. तसंच व्हॉट्सॲपचे जे ग्रुप असतात त्याच्यातसुद्धा असं होतं, की एखाद्या व्यक्तीची पोस्ट आवडली तरी मुद्दामून कुचकटपणा म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह कॉमेंट्स करणं किंवा अजिबातच दखल न घेणं, हा एक प्रकार सुरू झाला आहे. परत अजून एक प्रकार मी सांगते, की ऑनलाईन तर ती व्यक्ती दिसते आपल्याला. ऑनलाईन दिसते कारण आपल्याला कळतं की ते ऑनलाईन आहे. आपण त्यांना जर मेसेज केला तर आपल्या मेसेजकडे अगदी महत्त्वाचा जरी मेसेज असला तरीसुद्धा ते इग्नोर करतात, बघतच नाही. मग आपण अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं का, हा विचार करा. स्टेटसमधनं टोमणे मारणं म्हणजे आपला दिवस पूर्ण वाईट जातो. आपला दिवस पूर्ण आपण दिवसभर त्या स्टेटसचा विचार करत राहणार, की अरे ह्यांनी मला का टोमणा मारला असेल, माझं त्यावेळेस असं काहीतरी झालं होतं का, असा विचार करत करत आपण नुकसान करून घेतो. परत मी मगाशी सांगितलं तसं, की एकमेकाला ब्लॉक करणं. एकमेकांचं ब्लॉक केलं किंवा डीपी दिसत नाही किंवा एखाद्याच्या डीपीवर रॉंग हे कॉमेंट करणं, अशा ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर मला खूप म्हणजे प्रश्न पडला, की ही मॅच्युरिटी आहे का बालिशपणा आहे? माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल, व्हॉट्सॲप खेळूबाई, व्हॉट्सॲप खेळू. तर ह्या व्हॉट्सॲप खेळूबाईला थोडंसं आपण ना कुठेतरी मॅनर्स ठेवलेच पाहिजे. व्हॉट्सॲप वापरताना आलंय हातात आपल्याकडे, सगळ्यांकडे स्मार्टफोन आले म्हणून ते कसे वापरायचे, नका असं करू. उलटं त्याच्यातनं गुंता वाढत चाललेला आहे. तर व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा तुम्ही कुठलेही म्हणजे त्या व्यक्तीला आवडत नसलेले मेसेज पाठवू नका. आता प्रत्येक व्यक्तीची आपल्याला या वयामध्ये साधारण अंदाज येतो, की ह्यांना कुठलं साहित्य आवडेल आहे, त्या पद्धतीचंच त्यांना मेसेज पाठवा. उगीचच आपल्याला आवडतील त्या देवदेवतांचे पाठवायचं, त्यांना नसेल त्यांचं. प्रत्येकाचा एक म्हणतात ना, प्रत्येकाची एक श्रद्धा असते आणि कुणाच्याही श्रद्धेला आपण तडा जाऊ द्यायचा नाही, हे एक लक्षात ठेवायचं. अजून एक धमाल वाटते म्हणजे काय माहिती आहे का, एकाच दिवशी वाढदिवस पण असतो, एकाच दिवशी कुठली तरी कोणीतरी म्हणजे घरातलं नाही, कुठली तरी नटी मेलेली असते, कुठला तरी कोणतरी असं प्रसिद्ध व्यक्ती कोणतरी गेलं, तिथे श्रद्धांजली वरती लगेच वाढदिवसाचं शुभेच्छा लिहायच्या, लगेच अमक्या टमक्याला श्रद्धांजली. अरे कशासाठी? तुम्हाला जी श्रद्धांजली व्हायची ना, ती मनात ठेवा. मनात अगदी त्या आत्म्याला शांती मिळून देवाजवळ प्रार्थना करा. पण एका खाली शुभेच्छा आणि श्रद्धांजली हा पण मला जरा पचनी पडत नाही बरं का. तर थोडंसं ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा बरं का, की हे मला जे खटकतं ते तुम्हाला पण खटकतंय का, की अरे वरती शुभेच्छा, खालती श्रद्धांजली, परत आणखी तिसरी काहीतरी वेगळंच भयानक काहीतरी विनोद टाकायचे. हे जे आहे ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. व्हॉट्सॲप कट्टी-बट्टी तर अगदी म्हणजे मला ही आजकाल खूप जाणवते. आणि जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते ना, तर तुम्ही सुद्धा त्यांना इग्नोर करायला शिका. म्हणजे तुमचा मानसिक, की आपल्याला जर महत्त्व देत नाही, तर आपण तरी त्यांना का महत्त्व द्यायचं? त्यांच्या प्रायोरिटीज कदाचित बदलल्या असतील.
तुमची जागा आता कोणतरी दुसऱ्यांनी घेतली असेल तर तुम्ही सुद्धा नका त्यांना महत्त्व देऊ, नका महत्त्व देऊ. त्यांचे स्टेटस वाचायला जाऊ नका. तुम्हाला माहीत असेल की ह्या स्टेटसमधनं तुम्हाला काहीतरी टोमणे असतील तर ते स्टेटस वाचू नका, त्यांचेच स्टेटस बघू नका, आपले स्टेटस त्याला दिसणार नाही असं तुम्ही हे करू शकता, सेटिंग करू शकता. तर ह्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो आणि आपण आपलं आयुष्य छान आनंदाने जगायचं. दुसऱ्याच्या हातामध्ये आपण आपलं आयुष्य द्यायचं नाही. आपलं म्हणतात ना, मी मागचा व्हिडिओ केला की आपण आपला मानसिक जे हे आहे समतोल ढळू द्यायचा नाही. ह्या कट्टीबट्टीचं तर मला म्हणजे अक्षरशः माझी एक मैत्रीण तर मला सारखी म्हणते, अगं मी तिला एवढा मेसेज केला, तिने बघितलाच नाही, ऑनलाईन तर असते. अगं म्हणतात तू झालं ना 3-4दा तू करून झालं ना, आता तूच तिला विसरून जा, नको तिला भाव देऊ. तू जेवढे तिला भाव देशील ना अशी चढून बसेल. आणि हे या वयाला तुम्ही लहान असताना गोष्ट ठीक आहे, आता 40-50 नंतर तेवढी मॅच्युरिटी आली पाहिजे. आणि समजा एखादा गैरसमज झाला तर असं स्टेटसमधनं टोमणे मारण्यापेक्षा छानपैकी समोरासमोर बसून संवाद साधा. संवादाने जे प्रश्न सुटले आहे ते असे टोमणे मारून सुटणार नाही आहे. तुम्हाला काय अनुभव आहे नक्की तुमची व्हॉट्सॲप कट्टीबट्टी मला नक्की कळवा की तुम्हाला पण असे अनुभव येतात का, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये असं काही घडतं का, मला नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कुठले विषय आवडत असेल ते मला कळवा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. मनापासून धन्यवाद.